सरकारने तेच केलं आहे, पण आता आमची एकच मागणी आहे की आम्हाला सरसकट फेलोशिप द्यावी. परत एकदा विनंती आहे, मोफत प्रवास नको, पण महिला सक्षमीकरणासाठी आम्हाला अभिछात्रवृत्ती पाहिजे. कुणी फेलोशिप देता का फेलोशिप अशी म्हणण्याची वेळ PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आली आहे. नमस्कार, मी श्रीकांत स्वागत करतो आहे सक्षम भारत TVच्या आपला शो जनता गॅरेज. ह्या मित्रांनो, या जनता गॅरेजमध्ये आज विद्यार्थ्यांचा प्रश्न आपल्यासमोर आम्ही मांडवत आहोत. महाज्योती, सारथी आणि बार्टीच्या अंतर्गत PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. ती फेलोशिप याआधी सरसकट दिल्या जायची मगन, पण यावर्षी ती फेलोशिप पात्रता परीक्षा घेऊन त्यांना दिली जाणार असा अचानकपणे शासनाचा निर्णय आल्याने सर्व विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली. तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी तो निर्णय स्वीकार करून सलग 2दा ती परीक्षा दिली. 2दाही परीक्षेचं जाहीर झालं, परीक्षा रद्द झाली. तिसऱ्यांदा 10 तारखेला त्या परीक्षेवरती विद्यार्थ्यांनी बहिष्कार नोंदवला. काय ते योग्य आहे? विद्यापीठ प्रश्नसंचावरती मुखपृष्ठावरती काही नियम नोंदवले असतात, ज्यात प्रामुख्याने जर तुमचा पेपर हा सीलबंद असेल तर विद्यार्थ्याने स्वीकारावा, सीलबंद नसेल तर स्वीकारू नये. असाच प्रकार हा 10 तारखेच्या पेपरमध्ये घडला. काही पेपर हे सीलबंद आहेत व काही पेपर सीलबंद नसून ती झेरॉक्स कॉपी असून त्याला स्टॅपल करून विद्यार्थ्यांना देण्यात आली. तर याविषयी जर विद्यार्थ्याने तक्रार नोंदवली तर काय चूक केली? 2022मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना 2023मध्ये पूर्वसूचना न देता नियम लागू करून त्यांना या परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. का हे जर विद्यार्थ्यांनी त्यावर जर आक्षेप नोंदवला तर काय चूक केली? सरसकट 3दा परीक्षा झाली नाही. विद्यार्थ्यांचं त्यामागे नुकसान झालं, आर्थिक नुकसान झालं, मानसिक नुकसान झालं. त्यामुळे ते आता सरसकट फेलोशिप मिळावी अशी मागणी करत आहेत. तर काय ते चूक आहे? बघूया काय आहे सविस्तर प्रकार. पत्रिकाचा जो सेट होता तो सील होता, परंतु C आणि D हा सील नव्हता. त्याच्यामुळे पेपर फुटला अशी शंका तुमची सगळ्यांची आहे आणि म्हणून तुम्ही ही परीक्षा सोडून दिली. त्याच्याकरता तुम्ही बहिष्कार करण्यासाठी इथे बसलेला आहे. मी 100% तुमच्या सोबत आहे. मी आता राजेश खवले नावाचे, ऐकून घ्या, महाज्योतीचे राज्याचे संचालक राजेश खवले यांच्याशी आता मी फोनवर बोललो आणि ते तत्काळ पुणे विद्यापीठाकडे ही जबाबदारी होती राज्यामध्ये सर्व ठिकाणी ही परीक्षा कंडक्ट करण्याची. आता पुणे विद्यापीठाचा काय घोळ झाला आहे ते त्या विद्यापीठाच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलतील आणि 5 मिनिटात मला फोन येईल. जोपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत तुम्ही जाऊ नका, मीही जाणार नाही. प्रभू देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे विद्यार्थी आहे युनिव्हर्सिटीचे, आणि आज जो पेपरसाठी आम्हाला बोलावलं होतं इथे बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या, त्याच्यामध्ये A, B, C आणि D 4 सेट होते. त्यामध्ये A आणि B सेट जो होता त्यात असं सील लागलेलं होतं, हिरो जे आपलं पारंपरिक सील असतं. पण जो C आणि D सेट असतो त्याच्यामध्ये कुठलं सील नव्हतं, हे तुम्ही बघू शकता, उघडं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा पेपर झेरॉक्स काढलेला होता ओरिजिनल पेपरचा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे स्टेपलरचे पिन बघा तुम्ही, असा कधी पेपर पाहिला का कोणी? महाराष्ट्र शासनाकडून असा स्टेपलर लावलेला पेपर कोणाकडे आलाय का? तर आम्ही बहिष्कार टाकतो या पेपरवर आणि कोणीच पेपर देणार नाही याची मी खात्री घेतो. धन्यवाद. आणि याच्यावर क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे गव्हर्नमेंटने की जर या पेपरला सील नसेल तर हा पेपर कोणी ग्राह्य धरू नये आणि हा पेपर कोणी देऊ नये. तर आम्ही या पेपरवर बहिष्कार टाकतो. पाहू शकता 6 महिन्याच्या बाळाला घेऊन विद्यार्थी इथं एंट्रन्स एक्झाम द्यायला आलेली आहे. ही तिसऱ्यांदा आलेली आहे. तिसऱ्यांदा पण तिचा प्रयत्न या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आणि एज्युकेशनच्या बाबतीमध्ये जो शासनाचं धोरण आहे त्या चुकीच्या धोरणामुळे आज ते पण त्यांचा व्यर्थ झालेला आहे. आणि तेही असून आज तर ट्रान्सपोर्टवाल्यांचा संप आहे. तो संप असून सुद्धा प्रायव्हेट खाजगी गाडी करून ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची मत आपण इथं जाणून घेऊया. आम्ही तिसऱ्यांदा आलो आहे इथे आणि परत सरकारने तेच केलं आहे, पण आता आमची एकच मागणी आहे की आम्हाला सरसकट फेलोशिप द्यावी. सगळ्या तिन्ही याला द्या, पण मी सारथीची आहे तर मला सरसकट फेलोशिप हवी आहे, कारण आमचं खूप जास्त नुकसान झालेलं आहे. मी तिसऱ्यांदा आली आहे आणि तिन्हीदा मी गाडी करून यावं लागलं, छोटं 6 महिन्याचं बाळ असल्यामुळे.
त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस मला 3,000 रुपये खर्च आला. आता मी काय करायचं आणि कुणाकडे बघायचं, तर सरकारने थोडंसं तरी माझ्याकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला सगळ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी. बंद आहे, स्टील आम्ही आलोय, परत आम्हाला जायला पण सोय नाही आहे. मला एवढे विनंती म्हणून नाही करेल, पण हक्काची आहे माझी मागणी की महिला सक्षमीकरणासाठी मोफतचा प्रवास नको. आम्हाला मोफतचा प्रवास नाही पाहिजे, अर्धी तिकीट पण नाही पाहिजे. फक्त आम्हाला पुढे जायसाठी अभिछात्रवृत्ती आहे, ती आमची हक्काची आहे आणि ती आम्हाला मिळालीच पाहिजे. या अगोदर सरसकट मिळायची सर. फक्त आत्ताचं हे वर्ष आहे जेव्हा महाराष्ट्र सरकारने 3 वेळा परीक्षा कंडक्ट केली. कंडक्ट करण्याऐवजी ती परीक्षा आमच्यावर लादली आहे, लादलेली परीक्षा आहे. तरी आम्ही आलो. आज आल्यावर परत तोच गोंधळ झाला आहे पुणे सेट भवनाकडून. तर आमचा बहिष्कार तर पेपरवर आहे, पण आमची मागणी आहे की सरसकट फेलोशिप आम्हाला मिळालीच पाहिजे. मोफत प्रवास नको सर. परत एकदा विनंती आहे, मोफत प्रवास नको, पण महिला सक्षमीकरणासाठी आम्हाला अभिछात्रवृत्ती पाहिजे. नमस्कार, मी बार्टीचा संशोधक विद्यार्थी आणि आज आम्ही परत 10 तारखेला या कमला नेहरू महाविद्यालयामध्ये बार्टीची जी चाळणी परीक्षा होती ती द्यायला आलेलो आहे. परंतु परत एकदा बार्टीचा, सारथीचा आणि महाज्योतीचा भोंगळ कारभार परत सर्वांच्या समोर आलेला आहे. कुठलीही परीक्षा देत असताना जे 4 पेपर सेट असतात त्याला सील लावलेलं असते, परंतु या परीक्षेमध्ये सी आणि डी हे दोनही पेपर त्यांनी अक्षरशः झेरॉक्स काढून दिलेले होते, अक्षरशः. आणि त्यामुळे जे काही विद्यार्थी अभ्यास करून आलेले होते त्यांच्यावर हा अन्याय आहे. आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी हा अन्याय सहन न करता सरसकट फेलोशिप आम्हाला मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही सर्वांनी बहिष्कार टाकलेला आहे. जी हक्काची मिळणार आहे त्यासाठी वाट पाहावं लागतो आणि एवढा त्रास जेव्हा होतो आहे तेव्हा कुठं ना कुठं त्या मनस्ताप जो होतो आहे तो हा कधी ना कधी बाहेर येतोच आहे. तसंच आज जो प्रकरण झालेलं आहे बाहेर आलेलं आहे. आपण पाहू शकताय की अशी परिस्थिती विद्यार्थ्यांवरती आलेली आहे की त्यांना आज घरून आपल्या सगळ्या फॅमिलीला घेऊन इथं यावं लागलं आणि तरी निराशा त्यांच्या पदरी पडली आहे. शासन काय करते आहे बघूया. मी कमला नेहरू महाविद्यालय सेंटर, आज जी परीक्षा होती CET एक्झामिनेशन, त्या सेंटरचा मी सेंटर सुपरिटेंडेंट आहे. आणि या सेंटरवरती टोटल एकूण विद्यार्थी होते 638. त्याच्यापैकी 6 विद्यार्थ्यांनी पूर्ण वेळ परीक्षा दिलेली आहे आणि 162 विद्यार्थ्यांनी अटेंडन्स शीटवरती सह्या केलेल्या आहे. आणि 9:50 वाजता 9:50 सकाळी सर्व विद्यार्थ्यांनी गोंधळ केला, कारण काही प्रश्नपुस्तिका त्याच्यामध्ये सील्ड नव्हत्या आणि काही सील होत्या. तर त्यांचं ते ऑब्जेक्शन होतं की बा हे सील्ड पाहिजे, त्याच्यावर इन्स्ट्रक्शन होते असे. त्याच्यामुळे त्यांनी ते परीक्षा बाहेर आले क्लासरूमच्या आणि त्यांनी गोंधळ करायला सुरुवात केली. सलग सकाळचे 10 वाजतापासून जे विद्यार्थ्यांची खटाटोप सुरू आहे ती खटाटोप आता कमला नेहरू कॉलेजमधून आलेली आहे समाज कल्याण ऑफिसला. आणि सगळे विद्यार्थी समाज कल्याणच्या गेटसमोर इथं बसलेले आहे. सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की अधिकाऱ्यांशी बंद कमऱ्यामध्ये कोणतीही चर्चा न करता सगळी चर्चा ही सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर व्हायली पाहिजे. यासाठी सगळ्यांचं असं म्हणणं आहे की अधिकाऱ्याने सगळ्यांशी इथं बाहेर येऊन संवाद साधावा आणि त्यांच्या अडचणीचं निराकरण करावं. आपण पाहू शकता की विद्यार्थ्यांनी समाज कल्याण ऑफिसचे दोन्ही गेट हे धरून ठेवलेले आहेत की यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत आजच्याच आम्हाला निकाल जाहीर होत नाही, आम्हाला आमच्या समस्येचं निराकरण हा स्पष्टपणे माहीत होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. कार्यालयाचा हा दुसरा गेट आहे जिथं पण तुम्ही पाहू शकता की विद्यार्थ्यांनी तो गेट धरून बसलेले आहेत. जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कुणालाही या ऑफिसच्या बाहेर जाऊ देणार नाही, असे त्यांनी आता पाऊल उचललेले आहे. समाज कल्याणचा तिसरा गेट आहे जिथं हा पण गेट विद्यार्थ्यांनी पूर्णपणे बंद करून ठेवलेला आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून न जाण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. काय प्रकार घडला त्याच्याबद्दल सविस्तर अहवाल मागितलेला आहे. तो प्राप्त झाल्यावर उद्या सकाळी प्राप्त होईल. उद्या 11 वाजता सारथी बार्टी महाज्योतीची एकत्रित VC होईल. त्यानंतर चित्र क्लिअर होईल. जो निर्णय होईल तो विद्यार्थी हिताचा असेल. तुम्ही काळजी करू नका, ठीक आहे. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आता आपण आपल्या घरी जावं. तुम्ही पोलीस विभागाला 6 पर्यंत बसण्याची परवानगी मागितली होती. अगदी शांततेत तुम्हाला जे आंदोलन करायचं ते झालेलं आहे. पुणे विद्यापीठाचा अभिप्राय आल्यानंतर आम्ही तिन्ही संस्था एकत्र बसून त्याच्यावर विचार विनिमय करणार. तर आपल्या सगळ्यांना माझी नम्र हात जोडून विनंती आहे
की आता आपण परत जावं. निर्णय झाला की आम्ही तुम्हाला पाठवू. मी प्रिया माळी PhDची शोधार्थी आहे आणि आम्ही सर्वजण आज ज्या पेपरमध्ये सगळा घोळ झालेला आहे आणि पुणे विद्यापीठाचा जे सेट विभाग आहे त्यांनी परीक्षेत दुसऱ्यांदा हा सगळा गैरप्रकार केलेला आहे, त्या विरोधात आम्ही सगळे इथं आंदोलनाला बसलेलो आहोत. आणि आता जरी महाज्योतीचे खवले साहेब ऑफिसमधून गेलेले असले तरीही आम्ही असंच इथे थांबणार आहोत. त्यांनी वेळ मागितला की उद्यापर्यंत आम्ही सांगू बोलून, तर हरकत नाही, ते त्यांचा वेळ घेत आहेत. पण जोपर्यंत आमच्याबरोबर ही सगळी जी मानसिक हानी झाली आहे, आर्थिक हानी झाली आहे आणि आम्ही आमच्या शोध कार्यात मन एकाग्र करू शकत नाही आहे, ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे? आम्ही जे काही करतोय ते या देशासाठी, देशाच्या भवितव्यासाठी करत आहोत. हा फक्त वैयक्तिक मुद्दा नाही आहे, तर एक संशोधन हा खूप मोठा आणि गहन मुद्दा आहे. तर या सगळ्या विद्यार्थ्यांची हेळसांड थांबावी आणि सर्वांनाच फेलोशिप देण्यात यावी. आता काय म्हणणं आहे तुमचं? जोपर्यंत तुम्ही त्रास करून घेताय परत तुम्ही जरी म्हणत असाल, अरे बाबा उद्या या तुम्ही, नाही होत ना सर. सक्षम भारत टीव्हीचे प्रत्येक व्हिडिओ नियमित पाहण्याकरता आजच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरसुद्धा करा. आपले व्हिडिओ जर दाखवायचे असतील या मग तुमच्या परिसरामध्ये तुमच्यावर काही अन्याय अत्याचार होत असेल तर आम्हाला संपर्क करा. आम्ही बातमी दाखवू, टॉप टू बॉटम, स्टार्ट टू एंड. धन्यवाद.